डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करणार, तर मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं तर सुरुवात तरी करू, प्रवास तरी सुरुवात करू. नाहीच होणार नकारात्मक पद्धतीने असा विचार करून उपयोग नाही. आपल्याला जर करायचं असेल तर इच्छाशक्ती आणि प्रवाहाच्या विरुद्ध अगर आपण प्रवास करायला सुरू केला तर मी तुम्हाला विश्वास देतो निश्चित पद्धतीने यश मिळू शकतं असं मानणारा व्यक्ती मी आहे. आणि म्हणून तो प्रवास करत 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 आज इथपर्यंत आलेला. आम्ही सगळं चांगलं करतोय का, सगळं 100% आपण यश मिळवलं का असं नाही. हा प्रयोग आहे, ही सुरुवात आहे, ही चळवळ आहे. आता जसं आमच्या कलेक्टरनी आमच्या अनिल पाटीलजींनी उल्लेख केला, हा टप्प्याटप्प्यामध्ये त्याच्यामध्ये बदल घडत जाणार आहे. ऋषिकेश रावलेजी म्हटले हे मॉडिफिकेशन होत राहणार आहे, अपग्रेडेशन होत राहणार आहे. तुम्ही प्रत्येक जण आज गुगल वापरता, इंटरनेट वापरता, आवर्जून मी माझ्या पत्रकार मित्रांनाही सांगेन, माझ्या इकडच्या तरुणांनाही जिल्ह्यातला सांगेन, तुम्ही आवर्जून आजच्या जगामध्ये अन्य देशांमध्ये AI चा वापर किती प्रभावी पद्धतीने होतो ह्याचा मुद्दावर तुम्ही अभ्यास करा, माहिती घ्या. दुबई असो, मिडल ईस्ट असो, अमेरिका असो, UK असो, युरोप असो, प्रत्येक देश आज AI च्या माध्यमातून आपल्या देशाचा विकास करण्यामध्ये एक दुसऱ्याबरोबर स्पर्धा करतो. दुबईमध्ये तर आम्ही ऐकलंय की AI सिटीज आहे, पूर्ण शहर हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नावाने पूर्ण शहर त्या लोकांनी बसवलेलं आहे. अन्य देश पण AI च्या माध्यमातून आपल्या देशातल्या महत्त्वाच्या प्रश्न सोडवण्यासाठी, प्रश्नांवर मात करण्यासाठी, विकसित देश होण्यासाठी AI चा वापर मोठ्या प्रमाणामध्ये आज करायला सुरुवात केली. बघा टायमिंग आमची केवढी चांगली आहे. बघा आज मुंबईमध्ये होणारा वेव्हचा कार्यक्रम जो आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी फक्त त्या कार्यक्रमासाठी आज मुंबईमध्ये आहेत. कदाचित त्यांचा कार्यक्रम लाईव्ह टीव्हीवर सुरू असेल. वेव्ह म्हणजे काय, की टेक्नॉलॉजीचा वापर विविध क्षेत्रामध्ये, मग कंटेंट क्रिएटर्स असतील, विविध क्रिएटर्स असतील, AI असेल, त्या माध्यमातून विविध सगळ्या लोकांना एकत्र करून आज मुंबईच्या BKC मध्ये तो कार्यक्रम होतोय. आणि महाराष्ट्रातला असा एक जिल्हा आहे सिंधुदुर्ग म्हणून, तो AI च्या निमित्ताने पहिलं पाऊल टाकतोय. हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने तुम्ही शिकून घ्या, समजून घ्या. आम्ही मुद्दाम पत्रकार मित्रांना लाईव्ह करू नका अशी विनंती केली. आता लाईव्ह करू नका हे म्हणणार कदाचित आम्ही जगामध्ये पहिलेच असतो, कारण का आमचा कार्यक्रम लाईव्ह करा यासाठी पत्रकार मित्रांना किती विनंत्या करायला लागतात हे आम्हाला माहिती. पण शेवटी आमचा त्याच्या मागचा विचार होतो तर थोडी माहिती गेली तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. यापेक्षा आता जे काही तुम्ही लोकांनी पाहिलं ते व्हिडिओग्राफी होईल, त्याचा व्हिडिओ विविध तयार होईल, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये काय बदल होतोय त्या बाबतीची व्हिडिओ आम्ही तयार करून आपल्या पद्धतीने माहिती पसरवण्याचा प्रयत्न करणार. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्ही लोकांनी करायला पाहिजे. सिंधुदुर्गाचा पालकमंत्री झाल्यानंतर मी सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आमच्या प्रशासनाबरोबर बसलो की जिल्ह्याला विकसित जिल्हा करण्याच्या दृष्टिकोनातून आज आमच्या समोर काय आव्हाने आहेत त्याचं पहिला आम्ही लोकांनी अभ्यास केला. इकडे आपल्याकडे मॅन पॉवर किंवा कर्मचारी कमी आहेत, डॉक्टर कमी आहेत, आपल्याकडे लोक म्हणजे कर्मचाऱ्यांचा अभाव हा सतत आपण लोक विचार. मी साधारण अभ्यास केला की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जवळपास 45 ते 55% आमच्याकडे कर्मचारी प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये भरलेले आहेत सरासरी. आणि आम्हाला डिपार्टमेंटकडून अगर 100% अगर प्रोडक्टिव्हिटी 100% अगर आपल्याला रिझल्ट लागेल तर आपल्याला कुठला तरी मार्ग शोधून आपल्याला त्याच्यातून ती गॅप भरायला लागेल. नेमकं तेव्हाच मार्गलची एंट्री झाली आणि मग त्याच्याकडून माहिती घेतल्यानंतर थोडा अभ्यास केल्यानंतर मला एक कळलं की हा जो काही गॅप आहे जो आज कर्मचारी नसल्यामुळे आपण भरू शकतो, आज आपल्या जिल्ह्यामध्ये थोडा कमी पडतोय, तो आपण AI च्या माध्यमातून सोप्या पद्धतीने भरू शकतो. आणि मग तो प्रवास आम्ही लोकांनी त्या निमित्ताने सुरू केलेला. हे कोणाच्या नोकऱ्या घेणार आहेत का, कोणाची जागा भरणार आहेत ते नाही, त्याच्यावर आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिलं की AI तुम्हाला निर्णय घेणार नाही, आम्हाला माहिती पुरवणार, डेटा पुरवणार, डेटा सगळ्यांचा सगळा एकत्र करणार. एक सामान्य नागरिकांनी जिल्हा परिषद, तहसील कार्यालय,
तलाठी कार्यालयामध्ये कमीतला कमी वेळ घालवावा, त्याला त्याचं आणलेलं काम पूर्ण करून तो परत आनंदाने आपल्या गावाकडे निघून जावा, समाधानी जावं, ह्या दृष्टिकोनातून हा AI चा वापर होणार.